नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आपल्याला पैशाचा प्रश्न कायमस्वरूपी असतो। प्रत्येक व्यक्तीला पैसे कमवायचं वय ठराविक आहे आणि साधारणपणे आपण 25व्या वर्षी पैसे कमवायला लागतो। काही लोक उशिरा पण नोकरी लागते किंवा व्यवसाय चालू करतात, परंतु एक जनरली 25 वर्षे पकडू आपण। 25व्या वर्षी आपण पैसे कमवायला लागल्यानंतर आपल्या जिम्मेदारी पण वाढतात, लग्न होतं, मुलं होतात आणि इन्कम पण चालू होतं। मित्रांनो, अन्न, वस्त्र, निवारा आणि आपल्या जिम्मेदारी ह्या अत्यंत आवश्यक गरजा आहेत। ह्यासाठी पैसे लागतात। जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा आहेत आणि आपल्या जी जिम्मेदारी आहेत, मुलांचं शिक्षण, लग्न, घर जागा घेणे, पेन्शन, म्हातारपणाची सोय, ह्याच्यासाठी पैसे लागतात। आणि पैशाचा ॲग्रीमेंट आपण जर लवकर नाही केलं तर पैसे कमवायचं वय हळूहळू कमी होतं किंवा एक दिवस संपून जातं, रिटायर होतो माणूस। आणि त्यानंतर आपल्याला खरा प्रश्न चालू होतो की आपण काय केलं, ती चुका लक्षात येतात। मित्रांनो, चुका होताना आपल्याला काही वाटत नाही, बऱ्याच व्यक्तीच्या बाबतीत असंच घडतं, त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम येतात। हा मानवनिर्मित प्रॉब्लेम आहे मित्रांनो। आपण जी चुका करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग पण करणं गरजेचं आहे। आपण वय आपलं 25 असेल, जर आपण 5,000 रुपये महिना भरले तर आपल्याला 50,000 रुपये महिना पेन्शन बसते बघा। म्हणजे आणि नोकरी, तुम्हाला सांगतो मी, नोकरी, पेन्शन, इन्शुरन्स कवर हे सगळं आपल्याला मिळतं। आता बरेच व्यक्ती म्हणतात की नोकरी नाही। मित्रांनो, सगळं काही आहे। आता पेन्शन नाही, सरकारी नोकऱ्यात, खरं आहे, परंतु आपल्याला असा एक मार्ग आहे की त्या मार्गातून आपल्याला सगळं मिळवता येतं। आणि नोकरी लागल्यावर इन्कम गॅरंटी कुठंच मिळत नाही मित्रांनो। प्रायव्हेट नोकरी असो किंवा सरकारी असो, आता तर पेन्शन कोणालाच नाही। इथे इन्कम गॅरंटी आहे। इथे इन्कम गॅरंटी 50 लाखाची आहे स्टार्टिंगला, 5,000 भरले की, वय 25 असेल तर। आणि हळूहळू हे सगळं आपल्या हातातनं निघून जातं। जसं वय वाढेल 30, 35, 40, 45, ऑटोमॅटिक बेनिफिट कमी होतात। वय जर 25 असेल तर 5,000 रुपये महिना भरले तर 1 कोटीची मॅच्युरिटी होती आणि 1 कोटीतनं 50,000 रुपये महिन्याला पेन्शन बसते। आणि उद्या जर काय झालं, देव नको असं कोणाच्या जीवनात होऊ नये, तर 50 लाख देतो आपण स्टार्ट, आणि ते वाढत असतात। 50 लाख जर कुठं जरी बँकेत ठेवले 50 लाख, तर आपल्याला 50,000 रुपये इन्कम मिळेल। FD जर केली 50 लाखाची तर म्हणजे तुम्हाला 50,000 रुपये इन्कमची गॅरंटी 5,000 रुपये ठेवल्यावर। मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या हातातनं हे दिवस निघून जातात आणि ते होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ पाठवत आहे। 50,000 रुपये 5,000च्या बदल्यात, आणि हे 5,000 रुपये जे महिन्याला भरतो आपण, ते 1 वर्षानंतर वापरता पण येतात। बँका तेच काम करतात। आपण बँकावर टीका करत नाही, बँका ठेवी घेतात आणि कर्ज देतात। आत्ता काय झाले, ह्या सध्याच्या काळामध्ये बचत केली जात नाही आणि कर्ज मागितलं जातं। मित्रांनो, कर्ज काढू नये असं नाही, परंतु आपण मजबूत बनत नाही, स्ट्रॉंग बनलं पाहिजे। इन्शुरन्समध्ये तुम्हाला 50 लाखाचा बॉन्ड दिला जातो मित्रांनो। वय 25 असेल तर, आणि 60व्या वर्षी 50,000 रुपये गॅरंटेड पेन्शन मिळते लाईफ टाईम। आणि आपला फंड तसाच आहे 1 कोटीचा। 1 कोटीचा इन्शुरन्स कवर, 50,000 रुपये पेन्शन डे 1 पासनं, आणि 5,000 रुपये महिन्याला भरतो, ते 1 वर्षानंतर वापरता येतात। मित्रांनो, पैशाचा पूर्ण प्रश्न सुटला जातो या प्लॅनमध्ये। आणि जसं जसं वय कमी वाढायला लागतं माणसाचं, तसं तसं ह्याचे बेनिफिट कमी होतात। जसं नोकरीचं आहे तसंच आहे। 60व्या वर्षी माणूस रिटायर होतो। नोकरी तुम्हाला 30ला लागली, 35ला लागली का 25ला लागले, हा महत्त्वाचा मुद्दा नाही। 60 वर्षाला रिटायर होतो, हे सत्य आहे। तसंच आहे मित्रांनो, आपण जेवढं डिले करू तेवढं ह्या प्लॅनमध्ये आपलं बेनिफिट कमी होतो। आता आपण शिक्षण घेतो, प्रयत्न करतो नोकरी, व्यवसाय करण्यासाठी, परंतु आपल्याला अनेक अडथळे येतात। परंतु इथे हे प्लॅन घ्यायचं आपल्या हातात आहे, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य आहे आणि आपल्याला कधी पण घेता येतो। परंतु मित्रांनो, अजून एक ह्याच्यामध्ये कंडिशन आहे, माणसाचं वय वाढत जाईल तसं तसं हे बेनिफिट कमी होतात आणि मिळतील काय नाही हे प्लॅन सांगता येत नाही। जसं ह्या प्लॅनमध्ये वयाची अट आहे, दुसरी सेकंड आहे आपली हेल्थ चांगली पाहिजे। हेल्थ कुणाची बिघडेल हे कुणीही सांगू शकत नाही, कधी बिघडेल, बिघडणार आहे का नाही हे कुणीही सांगू शकत नाही। आणि हेल्थ जर चांगली असेल तरच हा प्लॅन मिळतो। LIC ऑफ इंडियामध्ये ही भारत सरकारची संस्था आहे, इथं हा प्लॅन आहे। पेन्शन आहे, तुम्हाला सॅलरी आहे, इन्कम सिक्युरिटी आहे आणि आपल्याला लिक्विडिटी पण आहे, आपल्याला पैसे वापरता येतात। परंतु काय होतं, हे हळूहळू आपल्या हातातनं निघून जातं। आता बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही, अज्ञानामुळे आपल्याकडं पैशाचा प्रॉब्लेम निर्माण होतो। मेहनत तर आपण भरपूर करतो, सगळे लोक रात्रंदिवस मेहनत करतात,
कंपन्यांनी रात्रपाळीला जातात, सेकंड शिफ्ट करतात, फर्स्ट शिफ्ट करतात, काय काय लोक नोकरी करून व्यवसाय करतात. मित्रांनो, एवढं करून जर पैशाचा प्रश्न सुटत नसेल तर कुठं तर आपली चूक होती आणि ते होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. आपण अर्निंगचा स्टार्ट झालं की लगेच बचत करायला पाहिजे. आपण काय करतो, सगळे खर्च वाढवतो. आत्ता मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो. मित्रांनो, मी पाहतोय 3 लाखाच्या 4 लाखाच्या टू व्हीलर घेतल्या जातात. माझ्या क्लायंटच्या मी स्वतः पाहिली. आता आपण बोलू शकत नाही डायरेक्ट मित्रांनो, कारण कसं आहे, आपल्या देशात स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे आणि इन्शुरन्स हे कंपल्सेशन नाही. व्हेकलला आहे, 4 व्हीलर 2 व्हीलरला आहे किंवा कारला ट्रकला आहे, परंतु माणसाला इन्शुरन्स कंपल्सरी नाही आणि एक दिवस नक्की होईल. कारण सरकारला हे पावलं उचलावंच लागते, कारण हिताच्या गोष्टी कळत नाहीत. हिताच्या गोष्टी न कळल्यामुळे विध्वंस होतो हे शेवटच्या स्टेजला कळायला लागतं. 99% लोकांचं हेच प्रॉब्लेम आहे. म्हणून तर पैसे कमवून लोक आर्थिक अडचणीत येतात. त्याचं कारण हेच आहे. मित्रांनो, आपण इन्कम आले की पहिलं बचत केली पाहिजे. 10% ठेवून 100% मिळवता येतं, ते गॅरंटेड उद्यापासनं. परंतु 10% पण ठेवले जात नाहीत. 1 लाख पगार असेल तर 10,000 रुपये बचत करावी महिन्याला, म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपये पेन्शन मिळेल, लाईफ टाईम मिळेल, उद्यापासनं पण मिळेल. आणि ही तुम्ही जे 10,000 रुपये महिन्याला बचत करता ते वापरायला येतात. पैशाचा पूर्ण प्रश्न सुटतो मित्रांनो. म्हणजे नोकरी आहे, इन्शुरन्स कवर आहे, गॅरंटेड पेन्शन आहे, फंड इन्क्रीज होतो आहे आणि वापरायला मिळतो. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ही अत्यंत आवश्यक गरजा आहे. ह्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि ह्याच्यासाठी लागतात पैसे आणि पैशाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. नोकरीचं कॉन्ट्रॅक्ट आपण परमनंट नोकरीसाठी आपण प्रयत्न करतो आणि आपल्याला परमनंट नोकरी लागल्यानंतर आपल्याला थोडं समाधान मिळतं मित्रांनो. परंतु मित्रांनो, एक पाऊल पुढे, नोकरी जरी असेल तरी उद्या आपण काम करणार आहे माहिती नाही. उद्या काय आपल्या जीवनात डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज ह्या गोष्टी कधी एंट्री मारणार आहेत आणि किती तीव्रता असेल हे कुणी सांगू शकत नाही. अपंगत्व, मोठा आजार आणि डेथ, मृत्यू हे मोठी संकट आहे मानव जीवनातील. कोणाच्या आयुष्यामध्ये कधी ते सांगता येत नाही आणि त्याच्यासाठी हे प्लॅन काम करतो मित्रांनो. तुम्ही 5,000च्या बदल्यात उद्या 50 लाख रुपये आपण देतो आणि 50 लाख रुपये जर आपण ठेवले तर आपल्याला 50,000 रुपये इंटरेस्ट मिळतं महिन्याला. म्हणजे बघा, 50,000ची फिक्स नोकरीच मिळाल्यासारखं आहे. काय हो अथवा न हो, फिक्स प्लॅन आहे मित्रांनो. आणि जसं वय 30 झालं हे ऑटोमॅटिक कमी होतं, 35 झालं कमी होतं आणि 45 झालं तर तुम्हाला 50,000 पेन्शन मिळण्याऐवजी 6,000 रुपये मिळेल. म्हणजे ऑटोमॅटिक सगळे आपले बेनिफिट दिवसेंदिवस कमी होतात. तर आपण लवकर ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे, आपण केल्या पाहिजेत. माहिती तर प्रत्येकालाच आहे, परंतु माहिती असून उपयोग होत नाही, इम्प्लिमेंट महत्त्वाचं असतं. बऱ्याच व्यक्तीला काय वाटतं, आपण नंतर करू असं म्हणत म्हणत पैसे कमवायचं वय संपून जातं. आणि मुलाबाळांचं शिक्षण, लग्न, मुलं मोठी व्हायला लागली की कळतं आपल्याला बचत करायला पाहिजे, परंतु त्यावेळेस काही करू शकत नाही, खर्च वाढलेला असतो. आपण सुरुवातीच्या काळामध्ये लग्न झालं नसेल किंवा लग्न झालं असेल, मूल लहान असेल, त्यावेळेस जर आपण प्लॅनिंग केलं तर आपल्याकडं पैसे जास्त येतात. नेमकं ह्या पिरियडमध्ये असं घडतं की प्रत्येक व्यक्ती पैसे कमवायला लागल्यानंतर आपली चैनी मौज मजा करतात, पैसे खर्च करतात, पैसे त्यांच्या हातातनं खर्च होतात आणि सांगितलं तर ऐकत नाहीत. म्हणून त्याच्यामुळेच हे मानवनिर्मित संकट आहे मित्रांनो. आता बघा, आपण पैसे कमवून आपल्याकडे पैसे नसतात. आता 2-2, 3-3 लाख रुपये IT पार्कमध्ये सॅलरी आहे, परंतु त्यांच्याकडे 10-20 पण नसतात. कर्ज सगळं असतं आणि कर्ज एका साईडला काढलं जातं आणि एका साईडला पैसे संपवले जातात. पैसे आपल्या हातानं आपण संपवतो, खर्च करायला पाहिजे असं कंपल्सेशन नाही, पण आपण करतो. क्रेडिट कार्डवरनं खर्च करतो, आलेलं इन्कम आपण पूर्ण संपवतो, सिक्युरिटी घेत नाही. निर्जीव वस्तूला आपण सिक्युरिटी करतो, घराला दारावर दार लावतो, कपाट असेल, TV, 4 व्हीलर, घरातल्या काही वस्तू असतील त्याला आपण बिल्डिंगला गेट लावतो, कॅमेरे लावतो, सिक्युरिटी करतो. परंतु ज्यांनी हे पैसे कमवलेत त्याच्यासाठी सिक्युरिटी घेतली जात नाही. म्हणजे थोडक्यात एक सांगतोय की अंडा देणारी कोंबडी आहे, कोंबडीचा इन्शुरन्स काढला जात नाही, अंड्याचा काढला जातो. मग अंडच कुठून येणार आहे मला सांगा. म्हणजे आपण चुकीच्या काम केल्यामुळेच हे दिवस येतात. जसं पाऊस भरपूर पडला, धरणाचे दारच अडवले नाही तर काय होईल, पाऊस पडून पाणी वाहून जाईल आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळणार नाही. हे अशीच अवस्था आहे जवळपास. म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्हाला जे काम करायचं त्यावेळेस आपण काम करत नाही. आता बघा, 10-20 हजार रुपयात लोक राबतात का नाही, मग ही वेळ का आली, आपण शिक्षण चांगलं घेतलं नाही. म्हणजे काय होतं, तुम्हाला
आपल्याला कधी लक्षात येतं आपल्याकडं सगळं आपल्या हातातून निघून गेल्यावर जवळपास असंच घडतं. आणि हे घडू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, वय 25 असेल आपलं, त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपण लवकरात लवकर बचत चालू करा. आपल्याला पेन्शन पण मिळेल, पैसे वापरता येतील, मोठी इन्शुरन्स रिस्कवरीची गॅरंटी मिळेल, इन्कम गॅरंटी, आणि आपल्या खर्चावर नियंत्रण येईल. प्रगती हेच असते मित्रांनो, आपल्या कर्मामध्ये आणि आपल्या काम आपण जे ॲक्टिवेशन होतो त्याच्यामध्येच प्रगती असते. प्रगती म्हणजे दुसरं काही नसतं. आपण अधोगती करतो आहे, आपण पैसे सगळे संपवतो आहे. बऱ्याच लोकाला पैसे पुरत नाहीत, लोक कर्ज काढतात. मित्रांनो, खर्च किती करायचं हे आपल्याला स्वातंत्र्य आहे, इन्कमचं स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाला वाटते भरपूर पैसे मिळा, पण मिळतात का? आज मला सांगा 25-30 हजार रुपयाच्या वर पगार नाही आता प्रायव्हेटमध्ये, आणि आपल्या खर्चाचा कोणी विचार करतो का? आणि दुसरं तर करणारच नाही, परंतु आपण पण करतो का? आपण इन्कम आले की आपण पहिलं खर्च करतो आपण सगळं. इथंच आपलं चुकतं. पैशाचं मॅनेजमेंट न केल्यामुळे पैशाचं संकट येतं. जसं पाऊस पडला, धरणाची दारं नाही अडवली, धरण नाही बांधलं तर काय होईल? हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळणार नाही. तशीच अवस्था आहे. आपण पैसे आले की ठेवत नाही, आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी. काही टेम्पररी सेव्हिंग अकाउंट असतात, जसं म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं चांदी, घर जागा जमीन. ही गुंतवणूक वाईट नाही, परंतु मित्रांनो ह्याच्यात तुमच्या लाईफचं प्लॅनिंग होऊ शकत नाही, किंवा ह्याच्यात मोठी गॅरंटी नसते. जसं आमच्याकडे तुम्ही 10,000 भरले तर आम्ही 1 कोटीची गॅरंटी देतो, 5,000 भरले की 50 लाखाची गॅरंटी देतो. तसं नसतं त्याच्यात. हे जे गुंतवणूक आहे त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट फक्त मिळतं. मग आपल्याला ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी मिळते, आणि ती इन्क्रीज होते. म्हणून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. असं जर नाही केलं तर आपल्याला शेवटी कळायला लागेल. आणि काय होतं, हे सर्कल जर तयार झालं त्याच्यातनं बाहेर निघता येत नाही, ट्रॅपमध्ये अडकल्यासारखं होतं. आता बघा, काही लोक बरेच कर्ज काढतात, EMIला सुद्धा पैसे नसतात, म्हणून काही जणांचं CD होतात, त्यांनी पैसे भरू शकत नाही. म्हणजे काय होतं, त्यांचे बँक लोनसुद्धा देताना विचार करूनच देते, कारण ते पैसे कुठून भरणार आहेत. कारण काय होतं, बँकेचे पैसे बुडतात ना, मग बँका का लॉसमध्ये येतात, बँका बंद का पडतात? त्याचं कारण हेच आहे. इन्कमपेक्षा जास्त जर आपण EMI दिला, लोन दिलं तर ते रिफंड येत नाही. मित्रांनो, अशा सगळ्या गोष्टीची गुंतागुंत तयार होते, आणि आपण कुटुंबाला फसवल्यासारखं आहे. मित्रांनो, कसं सांगतो, आपण नैसर्गिक आहोत, कुठल्या फॅक्टरीत माणूस तयार झालेला नाही, आणि आपण जिम्मेदारी तर वाढवतो. मूल होतं 1-2, त्याचं शिक्षण, लग्न, आणि दुसऱ्या साईडला आपण जिवंत राहणारा माहीत नाही, नोकरी टिकणाऱ्या माहीत नाही, चढ तेजी मंदी असते, इन्कम कंटिन्यू नसतं ना, खर्च तर कंटिन्यू आहेत, आणि महागाई पण वाढते. तर ह्याच्यासाठी आपल्याला इन्शुरन्स एकमेव पर्याय आहे. आणि LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था असल्यामुळे धोका नाही, भीती नाही. आता तर प्लॅनमध्ये 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, पूर्वी 3 वर्षानंतर वापरायला यायचे लोनच्या माध्यमातून. आणि आपल्याला पैशाचा प्रश्न पूर्णपणे सुटतो. मित्रांनो, आपण जर ह्याच्याकडे नाही लक्ष देत, आपल्या डोळ्यात देखत कळत नकळत हा प्रश्न इतका गंभीर होतो की तो कधीच सुटत नाही. म्हणून तर पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत. आता बघा, काही मुलं शिक्षणाला चांगले असतात, हुशार असतात, परंतु शिक्षणाला पैसे नसतात. आपल्या भारतामध्ये पेन्शन नाही, एज्युकेशन फ्री नाही, आणि मेडिकलची सोय नाही. मित्रांनो, ह्या 3 मोठ्या गरजा आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला प्लॅनिंगच करावं लागेल. नाहीतर मेडिक्लेमची सुद्धा पॉलिसी नाही घेतली तर काय होतं, आपल्याला सर्व्हिस मिळत नाही. जसं पुण्यामध्ये दीनानाथ हॉस्पिटलमध्ये काय झालं, म्हणजे आपल्याला सुविधा मिळाली नाही, पैसे भरायला सांगितले पेशंटला, पैसे भरू शकलं नाही, त्या पेशंटचा डेथ झाला. अशा कित्येक घटना घडत असतात मित्रांनो. आणि चुकीच्या ठिकाणी पैसे ठेवतात लोक. आता टुरिस्ट घोटाळा झाला मुंबईला, जास्त व्याजाच्या लालचीपोटी. आता SIPमध्ये सुद्धा बघा, शेअर मार्केटची कंपनी म्हणते सब्जेक्ट टू मार्केट, आणि हे म्हणतात गॅरंटेड. म्हणजे हे कलियुग आहे मित्रांनो. या कलियुगामध्ये खोट्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं, आणि त्या कंटिन्यू केल्या जातात, त्याच्यामुळेच बर्बादी होती. मित्रांनो, कर्मामध्ये एवढी ताकद आहे. जात धर्म वर्णभेद नाही, प्रांतभेद नाही, तुमचं कर्म श्रेष्ठ असतं. कर्मामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला विजय मिळवायचे का पराजय व्हायचं, नुकसान करायचं का फायदा करायचा, हे तुमच्याच हातात आहे. आणि संगतीनं घडतं मित्रांनो. कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टी संगतीनं घडतात. आपल्याला चांगले सांगणारे व्यक्ती भेटल्या पाहिजेत, आपण त्याचं ऐकलं पाहिजे. आता 99% लोक तर चांगल्या लोकांचं ऐकलंच जात नाही. माझा अनुभव सांगतो. आम्ही गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करतो. पूर्वी लोक सहज बचत करायचे, आता बचतच करत नाहीत. लोकांना पैसेच पुरत नाहीत, कारण खर्चच वाढवला आहे, आणि महागाई पण वाढले, आणि जिम्मेदारी, मुलं मोठी व्हायला लागतात, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, आणि आपल्या अपेक्षा गरजाला आपण कंट्रोल करत नाही.
जसं एखाद्या गाडीचा वेग सुसाट असेल तर काय होईल, ब्रेक दाबलं तर सुद्धा दुर्घटना घडतात ना, नुकसान होतं ना. तसंच आहे, आपण खर्च सुसाट करतो. आता बघा मोबाईल आहे, एकेका घरी 4-4 मोबाईल आहे, त्याचं रिचार्ज झालं, त्याच्या हँडसेटची किंमत आली, म्हणजे काय होतं, खर्च वाढत चालला आहे, आपण वाढवला आहे आणि बचत नाही दुसऱ्या साईडला. तर काय होईल, 100% प्रॉब्लेम आहेत. बघा वय वाढल्यानंतर कर्जसुद्धा कुठली बँक देत नाही. म्हणजे आपण हे संकट तयार करतो मित्रांनो. खर्च कमी करा, बचत करा आणि LICमध्येच करा. कारण बँकेत पोस्टात आपले अकाउंट जे असतात ना ते टेम्पररी असतात, आपण पैसे काढू शकतो आणि पैसे काढून पासबुक बरोबर रिकामी होतात, परंतु 1 रुपयासुद्धा शिल्लक राहत नाही. आणि देव न करो कोणाच्या आयुष्यात वाईट दिवस येऊ नये, आले तर कुटुंब बर्बाद होतं. आपण फसवल्यासारखं आहे आपल्या परिवाराला. आपण बचत करत नाही, LICची पॉलिसी काढत नाही. म्हणजे LICची पॉलिसी म्हणजे मनी ॲग्रीमेंट आहे मित्रांनो. 10,000 भरले की 1 कोटी रुपये आपण लिहून देतो. असं सेव्हिंग अकाउंटला होतं का? आणि आपण इंटरेस्ट किती देतो, 50,000 रुपये देतो महिन्याला व्याज. म्हणजे आपण 10,000 रुपये भरलं तर आपण 50,000 रुपये इंटरेस्ट देतो. एवढं 10 पट 5 पट इंटरेस्ट देतो. आपण कुणी देतं का? 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, काही प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम फक्त विचाराचा असतो आणि कॉन्फिडन्स आपण चांगल्या गोष्टीला लावत नाही. आज बघा व्यसनं केली जातात, कायदे आहेत का नाही तरी खाल्लं जातं, माहीत आहे तरी केलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय होतं, जाणून बुजून आपण आपली फसवणूक करतो आहे मित्रांनो. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपलं काय चुकलं हे आपण बघितलं पाहिजे नेहमी. कारण काय होतं, आपण चुका करतो आणि ते रिपीट करतो, सवय लावून घेतो. जसं बचतीची सवय लावण्याऐवजी आपण कर्जाची सवय लावतो. आपण उत्पन्न आले की पहिले सर्वप्रथम खर्च करतो आणि पैसेच उरत नाहीत. हा प्रश्न सगळ्यांचा आहे मित्रांनो. पैशाला मॅनेज केलं पाहिजे, मॅनेजमेंट केलं पाहिजे. पहिला इन्कम आल्या 10% 20% सेव्ह केले पाहिजे आणि 80%मध्ये आपण सगळं खर्च केलं पाहिजे. कारण 10% 20% वाचवले पैसे 100% इन्कम देतात तुम्हाला उद्यापासून. म्हणून LIC ऑफ इंडियामध्ये आता तर आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन आहे मित्रांनो. बचत करा. बचत नाही केलं तर आपण आपलं दिवाळं काढल्यासारखं आहे आणि आपल्याला ह्या संकटातनं कुणीही बाहेर काढणार नाही. माणूस गेला तर सुद्धा कर्ज असेल तर त्याचं वसूल केलं जातं मित्रांनो. ही वस्तुस्थिती आहे, खोट्या गोष्टी नाहीत. आपण काय करतो, तात्पुरत्या क्षणिक आनंदापायी आपण सगळं भविष्य संकटात टाकतो. आता तरुण जे आता नुकतंच कामाला लागले, सर्व्हिसला लागले, बिझनेस करताय, त्यांचा खर्च सुसाट असतो मित्रांनो. मोठ्या गाड्या घेतात, घेऊ नये असं नाही मित्रांनो, परंतु आर्थिक फाउंडेशन मजबूत करा. नाहीतर हे डोलारा कधी पण उद्ध्वस्त होईल. जसं बिल्डिंगला 10 मजली चढवायचे आणि पाया 2च मजलीचा आहे तर काय होईल, बिल्डिंगचे मजले चढतील परंतु एखादी सगळीच खाली येईल ना. तसंच आहे ही लाईफ आहे ना, उद्ध्वस्त होतं. सिक्युरिटी पाहिजे. जसं आपण घराला चांगल्या प्रतीचं कुलूप लावतो, का लावतो, पैसे जास्त देऊन लावतो. पायात बूट चप्पल वापरताना आपण चांगल्या क्वालिटीचे घेतो, पैसे अजून जास्त देतो. इथं तर तुम्हाला पैसे सगळे रिफंड मिळतात, इंटरेस्ट सहित मिळतात. मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम फक्त विचाराचा असतो मित्रांनो. आणि चुकीचे विचार जर असतील माणसाचे तर परत चांगले विचार कधीच पटत नाही. विध्वंस होतो आपल्या हातानं, आपल्या कुटुंबाला आपण नष्ट केल्यासारखं आहे. कारण आपल्याला माहिती आहे एक दिवस आपण नोकरी संपणार आहे, व्यवसाय असेल तर आपण करू शकणार आहे, हे सगळं माहिती आहे. माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो. प्लॅनिंग केलं पाहिजे. जसं जगण्यासाठी जेवण महत्त्वाचं आहे. फक्त बघून आपण आपली भूक भागते का, आपण प्रत्यक्षात जेवण करतो. तसंच आहे, पैशाची जर बचत नाही केली तर आपल्या हातानं आपलं वाटलं होतं. आणि आता किती तर लोक अडचणीत आहेत. लोकसंख्या वाढल्यामुळे नोकऱ्या नाहीत, कामं नाहीत, आणि कामं असेल तर कमी पगार आहे आणि तो पण कमी पगार मिळेल गॅरंटी नाही. असं एक चक्र निर्माण झालेलं आहे मित्रांनो. LIC ऑफ इंडियामध्ये आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, कारण हा प्लॅन बनवणार आणि त्याचं कारण सांगतो. आयुष्यभर तुम्हाला पैसे द्यायचं परवडणार नाही. 8% इंटरेस्ट रेट आहे. सेव्हिंग अकाउंटला कुठंही 3-4%च्या वर व्याज नाही. आणि लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट तर नसतातच, FD पण नाही लाँग टर्म. आपण आयुष्यभर पैसे देतो, आयुष्यभर इन्शुरन्स देतो. पैशाची बचत करा. कमवले पैसे जर बाजूला अकाउंट ठेवले तर तुम्हाला तेच पैसे साथ देतील आणि तुमचा विकास होईल आणि तुमच्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार होईल. 2 शस्त्र आहेत आपल्या कलियुगामध्ये लढण्यासाठी, एक इन्कम ॲग्रीमेंट LIC ऑफ इंडिया आणि नुकसानीचा करार म्हणजे स्टार हेल्थची पॉलिसी. हॉस्पिटलची गरज कधी पडेल सांगता येत नाही, किती खर्च येईल सांगता येत नाही, त्याचा काही मेसेज येत नाही, त्याचा काही मेल येत नाही. संकटं सांगून येत नसतात मित्रांनो. आपण जर तसं प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला क्रश व्हावं लागतं आणि अख्खं कुटुंब बर्बाद होतं. आणि असे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले तर देशसुद्धा बर्बाद होतो. आपण जर चांगलं काम नाही केलं तर आपण आपल्या कुटुंबाला फसवल्यासारखं होईल, समाजाला आणि देशाला फसवल्यासारखं होईल.
म्हणून तर कायदे केले जातात. कायदे करण्याच्या पाठीमागं लोक ऐकत नाहीत. आता बघा, बचतच करत नाहीत लोक, आणि केली तर लगेच काढून टाकतात. मुलाबाळांच्या शिक्षणासाठी काढलेल्या पॉलिसी बंद करतात. मुलं मोठी झाल्यावर कसे शिक्षण घेणार मला सांगा ना. म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यावर आपण मोठं संकट निर्माण करतो आहे. तर लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आयुष्यभर इन्कम देणार आपल्या नाही. आयुष्यभर काम पण मिळत नाही, काम मिळालं तर करू शकत नाही. उतार वयामध्ये वयाच्या 60 नंतर इंद्रियाची ताकद कमी होते, माणूस कमजोर होतो, पैसे तर लागत असतात. हा प्रश्न फार मोठा आहे. हा जर सोडवायचा असेल तर तुम्हाला लगेच LIC ऑफ इंडियामध्ये लाईफ टाईम पॉलिसी घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे. 8% इंटरेस्ट रेट आहे. टॅक्स फ्री पैसे मिळतात. मित्रांनो, बचत जर नाही केली तर काय होईल? आपल्याला डोळ्यात देखत पैसे कमवायचे वय पण संपून जाईल, आणि आपल्याला त्याच जो पैसा आपण कमवत होतो, मौज मजा करत होतो, चैनी करत होतो, आपण सरळ हाताने खर्च करतो, तोच पैसा आपल्याला रडवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सावध होणं गरजेचं आहे. जेवढा आपण उशीर करू तेवढं आपण आर्थिक अडचणीत जाणार, आणि आपल्याला कुणाला सांगता पण येणार नाही. कारण प्रत्येक माणूस म्हणेल ना, तुम्हाला कळत नव्हतं का? म्हणजे आपल्याला क्रेडिट पण मिळणार नाही, आपली फजिती होईल. म्हणून हा प्रश्न गंभीर निर्माण होतो. तो होऊ नये म्हणून बचत करा. भलं आपलं 10,000 रुपये महिन्याला उत्पन्न असतं, 2,000 रुपये बाजूला काढून ठेवा. काटकसर केल्याशी आयुष्य कधीच बनणार नाही. नसतं काय होतं, इन्कम वाढत तसं ऑटोमॅटिक खर्च वाढतो. प्रत्येकाचा वाढतो ना, वाढवायची गरज नाही. जसं जसं इन्कम येईल तसं खर्च वाढतो, आणि एक दिवस पैसे कमवायचे वय पण संपून जातं, आणि खर्च वाढलेला पुन्हा कसं आपण ते खर्च करणार? आपल्याला कोणीच पैसे देणार नाही. आपले मुलंसुद्धा म्हणतील तुम्ही केलेल्या चुका आहेत. म्हणजे शेवटी आपल्याला बदनामी आणि आर्थिक अडचण निर्माण होईल. त्यासाठी पैशाचा प्रश्न सोडवण्यासाठी लगेच प्लॅनिंग करा, आणि हा लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. ओके, थँक्यू.